नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, दिस इज आवर टर्म्स अँड कंडिशन फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. आवर 10 पॉइंट क्रिएट चार्ज ऑन ॲसेट. अ कंपनी accepting secure deposit from public within 30 days of acceptance has to create a charge on its tangible asset or for an amount or not less than the amount of deposit accepted. The minimum amount of security should be equal to the amount not covered by deposit insurance. So here, create charge on asset. When company accepting secure deposit from public within 30 days of acceptance has to create a charge on its tangible asset. म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळी सिक्युअर्ड डिपॉझिट हे ॲक्सेप्टिंग केले जात असतात पब्लिककडून विदिन 30 डेज, त्यावेळी मात्र त्या कंपन्या चार्ज त्याच्या टँजिबल जे ॲसेट आहेत त्याच्यावर केला जात असतो, बट नॉट लेस दॅन अमाऊंट ऑफ डिपॉझिट ॲक्सेप्टेड. म्हणजे जेवढं रुपीजचं डिपॉझिट ॲक्सेप्टेड केलं आहे त्याच्यापेक्षा कमी रकमेचे किंवा कमी अमाऊंटचं टँजिबल ॲसेटवर चार्ज दाखवला जात असतो. द मिनिमम अमाऊंट ऑफ सिक्युरिटी शुड बी इक्वल टू द अमाऊंट नॉट कवर्ड बाय डिपॉझिट इन्शुरन्स. आणि ह्याचा जो अमाऊंट ऑफ सिक्युरिटी हा इक्वल हा त्याचं त्यांनी जेवढं डिपॉझिट इन्शुरन्स काढलेलं असतं तेवढं काढलेलं नसतं. नेक्स्ट, डिपॉझिट इन्शुरन्स. अ कंपनी नीड्स टू टेक डिपॉझिट इन्शुरन्स ॲट लीस्ट 30 days बिफोर इश्यू of circular or advertisement if the amount of deposit plus interest on it is up to rupees 20,000 insurance is to be taken. So here when we accept deposit from public, so that time that company needs to take deposit into insurance at least 30 days before issue of circular or advertisement. म्हणजेच त्यावेळी डिपॉझिट इन्शुरन्स काढलं जात असतं 30 days बिफोर द when issue of circular or advertisement. And that amount of deposit plus interest it is that rupees 20,000 insurance is to be taken. म्हणजे त्याची अमाऊंट जी आहे इन्शुरन्सची त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते 20,000 डिपॉझिट प्लस इंटरेस्ट. नेक्स्ट, ऑब्टेन क्रेडिट रेटिंग. एव्हरी कंपनी हॅज टू गेट credit rating of its deposits and include the rating in the circular or advertisement. तर क्रेडिट रेटिंग जो आहे ते डिपॉझिटचं हे इन्क्लूड असतं, ते म्हणजेच मेन्शन केलेलं असतं सर्क्युलरमध्ये किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. द क्रेडिट रेटिंग एजन्सी कन्सिडर द नेटवर्थ ऑफ द कंपनी, लिक्विडिटी पोझिशन, एबिलिटी टू रिपे डिपॉझिट ऑन टाईम एक्सेट्रा अँड अकॉर्डिंगली गिविंग अ रेटिंग. रेटिंग शाल बी ऑब्टेन एव्हरी इयर ड्युरिंग द टेन्युअर ऑफ द डिपॉझिट. म्हणजे त्याचं क्रेडिट रेटिंग जे आहे त्याचं लिक्विडेशन पोझिशन काय आहे, ॲबिलिटी रिपे डिपॉझिटची का आहे, ते सगळं त्याच्यामध्ये क्रेडिट रेटिंग एजन्सीमध्ये कन्सिडर केलेलं असतं. आणि हे रेटिंग जे आहे ते ऑब्टेन केलं असतं एव्हरी इयर ड्युरिंग द टेन्युअर ऑफ द डिपॉझिट. त्या पद्धतीने क्रेडिट रेटिंग केलं जात असतं. नेक्स्ट पॉईंट, ओपन डिपॉझिट रीपेमेंट रिझर्व्ह अकाउंट. एव्हरी कंपनी ॲक्सेप्टिंग डिपॉझिट हॅज टू ओपन इन अ शेड्यूल बँक अ डिपॉझिट रीपेमेंट रिझर्व्ह अकाउंट every year on for before 30th April. Company has to deposit an amount not less than 15% of the amount of deposit maturing during the current year and following financial year. This account can be used only for repaying deposit. तर याच्यामध्ये जेव्हा आपण ॲक्सेप्टिंग डिपॉझिट केलं जात असतं तर त्यासाठी आपल्याला डिपॉझिट रीपेमेंट रिझर्व्ह अकाउंट हे आपल्याला एका शेड्यूल बँकमध्ये अकाउंट ओपन करावं लागत असतं. आणि हे मात्र बिफोर 30th एप्रिलच्या आधी करावं लागत असतं प्रत्येक वर्षी. या ठिकाणी त्यावेळी जी डिपॉझिटची जी अमाऊंट आहे ती मात्र लेस दॅन 15% ऑफ द अमाऊंट, ज्याचं डिपॉझिट मॅच्युरिटी जी त्याची डेट आहे त्याच्या 15% एवढं त्याचं डिपॉझिट त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं असतं. धिस अकाउंट कॅन बी यूज ओनली फॉर रिपेइंग डिपॉझिट. मग रिपेइंग डिपॉझिटसाठी या अकाउंटमधला जो बॅलन्स आहे तो यूज केला जात असतो. मग फॉर एक्झाम्पल शेड्यूल बँक आपल्याला इथे SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, देना बँक आहे, याच्यामध्ये आपण हे अकाउंट ओपन करू शकतो. नेक्स्ट, डिपॉझिट रिसिप्ट.
Company has to issue deposit receipt to the depositor within 21 days from the date of receipt of money and realization of check. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळी डिपॉझिट ॲक्सेप्ट केला जात असतो तेव्हा त्याला इश्यू डिपॉझिट रिसिप्ट दिली जात असते आणि ही इश्यू कधी केली जात असते विदिन 21 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ मनी. The receipt has to sign by the officer duly authorized by the board of director, and the receipt contains the name, address of the depositor, amount of deposit, rate of interest payable, and date on which it is repayable. So this receipt is authorized by the board of director and it contains the name and address of the depositor, also amount of deposit, rate of interest, repayable and payable. So this consider on in the deposit रिसिप्ट. नेक्स्ट रजिस्टर ऑफ डिपॉझिट. म्हणजे आता हे आपलं डिपॉझिट रिसिप्ट दिल्यानंतर पूर्ण आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन ह्या डिपॉझिट रजिस्टरमध्ये करणं गरजेचं असतं. अ कंपनी हॅज टू मेंटेन अ सेपरेट रजिस्टर फॉर डिपॉझिट ॲक्सेप्टेड ऑर रिन्यूड ऑन इट्स रजिस्टर ऑफिस. द डिटेल्स ऑफ the deposit along with the details of the depositor should be entered in the register of deposit within 7 days from the date of issue of deposit receipt. So here that company, that is a company, maintain a register of deposit accepted or renew or on its रजिस्टर ऑफिस. म्हणजे याच्यामध्ये रजिस्टर ठेवलं जात असतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण रजिस्टर हे त्याच्यामध्ये तयार केल्यानंतर पूर्ण डिपॉझिट जे ॲक्सेप्ट केलेलं आहे त्या सगळ्यांचं डिपॉझिटरचं नेम आणि ॲड्रेस याच्यामध्ये मेन्शन केले जात असतं. नेक्स्ट रिटर्न ऑफ डिपॉझिट. अ कंपनी हॅज टू फाईल ऑर before 30th June every year with the register of company a return of deposit. The return gives details of deposit with the company as on 31st March of that year. तर याच्यामध्ये रिटर्न ऑफ डिपॉझिट म्हणजे कंपनी एक फाईल तयार करत असते एव्हरी इयर बिफोर 30th जून, कारण त्यांची जी डेट असते ती 1 एप्रिल ते 31st मार्च हे फायनान्शियल इयर असतं आणि ते सगळे डिटेल जे आहेत ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात. नेक्स्ट इंटरेस्ट. द मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट डिपेंड्स अपॉन गाईडलाईन्स गिवन बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फ्रॉम टाईम टू टाईम. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की जे पब्लिक डिपॉझिट्स आहेत त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळत असतं आणि जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे ह्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत ह्या गिवन बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फ्रॉम टाईम टू टाईम याच्यामध्ये केलेले असतात. इन केस ऑफ premature repayment of deposit, company can deduct 1% interest from the rate of interest stated at the time of acceptance of deposit. तर याच्यामध्ये जर रिपेमेंट करत असताना डिपॉझिटचं प्रीमॅच्युअर रिपेमेंट केलं असेल तर त्याच्यामधून 1% इंटरेस्ट हा मात्र डिडक्ट केला जात असतो. फॉर डिपॉझिट मॅच्युअर्ड अँड क्लेम बट रिमेन्स अनपेड बाय कंपनीज, द कंपनी हॅज टू पे अ पेनल रेट ऑफ इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 18% ऑफ द ओव्हर ड्यू पिरियड. तर याच्यामध्ये जर डिपॉझिट मॅच्युअर्ड किंवा क्लेम असेल तर त्यावेळी रिमेन जे अनपेड रिमेन जे 18% जे ओव्हर ड्यू पिरियड आहे त्याच्यावर मात्र त्या पद्धतीने इंटरेस्ट पेनल रेट जो आहे तो आकारला जात असतो. नेक्स्ट rights to alter the terms and conditions. A company cannot either directly or indirectly alter the terms and condition of the deposit trust deed and deposit insurance contract once the circular or advertisement is issued and deposit are accepted by the company. तर याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या कंपनी कॅनॉट आयदर डिरेक्टली और इनडायरेक्टली म्हणजे याच्यामध्ये अल्टर करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. मात्र डिपॉझिट ट्रस्ट डीड आणि डिपॉझिट इन्शुरन्स यांच्यामध्ये होणारा जो कॉन्ट्रॅक्ट आहे या पद्धतीने जर त्याने ॲडव्हर्टाइजमेंट इश्यूड केली असेल आणि डिपॉझिट ॲक्सेप्टेड केलं असेल तर त्याच्यामध्ये त्या दोघांमध्ये होणारा जो ॲग्रीमेंट त्या पद्धतीने सगळे चेंजेस होऊ शकतात. नेक्स्ट डिस्क्लोजर इन फायनान्शियल statement. A company has to disclose in its financial statement by way of notes the money received from directors. So here company has to disclose in its financial statement, disclose करत असतो financial statement that the weights of notes and the money received from the directors. Next last point, that is a punishment. As per the Companies Act, an officer of the company who is in default for contravention of the provision of the act is punishable or for fraud. तर याच्यामध्ये कंपनीज ॲक्ट त्या पद्धतीने जर ऑफिसर ऑफ द कंपनी त्याने काय डिफॉल्ट केला असेल, काही फ्रॉड केला असेल तर
The Maharashtra government has passed the Maharashtra Protection of Interest Depositor Act 1990 to protect the interests of depositors, and companies in Maharashtra will be punished for converting the provision of its acts also. The depositorsचा जे इंटरेस्ट असेल त्याच्याबद्दल किंवा त्याच्या पूर्ण ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिटमध्ये काही गोंधळ असेल किंवा फ्रॉड केला जात असेल तर त्या पद्धतीने त्यांना पनिश करायचा अधिकार अकॉर्डिंग टू द अंडर द ॲक्ट. The Maharashtra government has to pass the Maharashtra Protection of Interest of Deposit Act 1999. So this is our what are the terms and conditions of accepting of the deposit. धन्यवाद.